तर दिलेल्या इथे उदाहरणात की 4 किलो तांदळाची किंमत ही 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. लक्ष द्या, काय म्हटलेलं इथे की 4 किलो तांदळाची किंमत ही 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत जर 54 रुपये असेल, काय म्हटलेलं इथे 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 रुपये असेल तर 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती. इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 1578 रुपये, 972 रुपये, 1215 रुपये आणि 1458 रुपये. इथे ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला त्यातून आपल्याला माहिती करायची आहे की 4 किलो तांदळाची किंमत व 9 किलोग्राम गव्हाच्या किमती किती आहे. तर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 रुपये असेल तर 8 किलो तांदूळ व 9 किलो गहू एकूण किती रुपयाचे होतात. ठीक आहे. तर इकडे बघा, आपण सर्वप्रथम काय करूया की 4 किलो तांदळाची किंमत ही 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. समजलं. तेथे सर्वप्रथम हा आपल्याला दिलेला 1 किलो ग्राम गव्हाची किंमत. इकडे लक्ष द्या की 1 किलो आपल्याला सोडताना या पद्धतीने की 1 किलो ग्राम गव्हाची किंमत, 1 किलो गहू किती 54 रुपयाला. 1 किलो गहू 54 रुपयाला लक्षात ठेवा. ठीक आहे. 1 किलो गहू 54 रुपयाला. ठीक आहे. तर ते काय म्हणतात की 4 किलो तांदळाची किंमत ही 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. तर आधी सर्वप्रथम आपल्याकडे गहू जी आहे 54 रुपयाला. तर 1 किलो जर 54 रुपयाला होत आहे, 1 किलो जर 54 रुपयाला होत आहे तर 9 किलो गहू किती लागेल. तर भाऊ 9 किलो ग्राम गहू बरोबर 54 रुपये प्रमाणे 9 किलो. ठीक आहे. 54 रुपये प्रमाणे 9 किलो. दॅट इज मीन 54 गुणिला 9. ठीक आहे. म्हणजे 9 चौक 36, 3 9 5 45 3 48, 486. तर आता लक्षात तुमच्या मी काय केलं की इथे काय केलं 4 किलो तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. म्हणजे आपल्याला 9 किलो गहू एवढी किंमत फक्त 4 किलो तांदळाची आहे. म्हणजे 1 किलो आपल्याला इथे लक्षात आलं की 1 किलो गहू 54 रुपये म्हणतात. ठीक आहे. लक्षात द्या 1 किलो गहू आपल्याला 54 रुपये म्हणतात. मग मी काय केलं की 9 किलो ग्राम गहू 54 रुपये प्रमाणे किती झाले 486 रुपये. समजलं का. म्हणजे इथे जर 9 किलो गहू 486 ते काय म्हणतात की 9 किलो तांदूळ हे 4 किलोच्या तांदळा एवढे आहे म्हणतात. म्हणजे हे जे 486 रुपये 9 किलोचे आहे म्हणजे किती प्रमाणे 4 किलो तांदळाची किंमत आहे. काय बरं 4 किलोग्राम तांदळाची किंमत झाली. ठीक आहे. तांदळाची किंमत लक्षात घ्या. कळलं का. 4 किलो तांदळाची किंमत म्हणजे 9 किलो गहूच्या किमती एवढ्या आहे. म्हणजे 4 किलो तांदळाची किंमत झाली 486. एवढं आलं का लक्षात. पुष्कळ सोपा आहे. पुन्हा सांगतो मी एकदा की 1 किलो गहू जर 54 रुपयाचे आहे तर आपल्याला 9 किलो गव्हाची किंमत जी आहे ती म्हणजे 4 किलो तांदळाची किंमत आहे. तर मग आपण काय केलं की 9 किलो प्रत्येकी 54 रुपये प्रमाणे म्हणजे 486 रुपये हे झालं 9 किलो गहू. जे 9 किलो गहू जे आहे ते 4 किलो तांदळाची किंमत सांगतात. म्हणजे 4 किलो तांदळाची किंमत झाली 486 रुपये. आला का लक्षात. तर 4 किलो तांदळाची किंमत झाली 486 रुपये. तर इथे म्हणतात की मग 8 किलो तांदळाची व 9 किलो गव्हाची एकूण किंमत किती. आता हे 4 किलो तांदूळ म्हणजे किती 9 किलो गहू. लक्षात घ्या. ठीक आहे. 9 किलो गहू. ठीक आहे. तर 4 किलो तांदूळ आणि 9 किलो गहू म्हणजे किती झाले 486 रुपये. तर ते म्हणतात तर 8 किलो तांदूळ व 9 किलो गहू. 9 किलो गव्हाची किंमत निघालेली आहे आपल्याला काढायची फक्त 8 किलो तांदळाची. जर 4 किलो तांदळाची किंमत इकडे बघा, जर 4 किलो तांदळाची किंमत 486 तर 8 किलो तांदळाची किंमत काय होईल त्याच्या दुप्पट. म्हणजे पुन्हा 8 किलो तांदळाची म्हणजे 486 गुणिला 2. ठीक आहे. 486 गुणिला 2 म्हणजे किती झालं 2 × 12 2 1 2 8 16 1 17
1 आणि इथे जो काटाने 972 आला लक्षात. मी 4 किलो तांदळाची किंमत जर 486 तर 8 किलो तांदळाची किंमत दिली 972 रुपये. कळलं का? तर 8 किलो तांदूळ व 9 किलो गव्हाची एकूण किंमत किती? ठीक आहे. तर ते 9 किलो तांदळाची किंमत किंवा 9 किलो गव्हाची किंमत झाली 486 आणि त्यात 8 किलो तांदळाची किंमत झाली 486 गुणिले 2 म्हणजे सहसा 8 किलोचे म्हणजे 972 आला लक्षात. तर एकूण 9 किलो गहू आणि 8 किलो तांदळाची किंमत झाली 972 रुपये. आला का लक्षात? एक मिनिट इथे बघा थोडंसं दाखवतो की आपण काय म्हणलं हे की 486 रुपये आले. त्याचे काय कशाचे? 9 किलो गहू म्हणजे 4 किलो तांदूळ है ना. 4 किलो तांदूळ म्हणजे 9 किलो गहू. तर 9 किलो इथे काय म्हटलं मग 9 किलो गव्हाची एकूण किंमत किती आहे? 486 रुपये. ठीक आहे. प्लस त्यांनी काय म्हटलं 8 किलो तांदूळ. 8 किलो तांदूळ म्हणजे किती? 8 किलो तांदूळ म्हणजे किती दिले आपण? 4 किलोचे हे तर 8 किलोचे म्हणजे याचे दुप्पट. तर 486 चे दुप्पट झाले 1202 हाचा लगे 32 16 आणि 17 12 हाचा लगे 32 आणि 17 हाच्याला 1 बेजो काटणे कम म्हणजे 972. ठीक आहे. तर 8 किलो तांदळाची किंमत 8 किलो तांदूळ व 4 किलो 8 किलो तांदूळ व 9 किलो गहू यांची टोटल झालेली आहे. किती झाली याची टोटल? 6 8 7 7 14 5 हजार म्हणजे 1458 रुपये. तर हे आहे आपलं बी ऑप्शन 1458. किती? 1458. तर आपले एकूण म्हणजे 8 किलो तांदूळ व 9 किलो गव्हाची एकूण किंमत मिळाली 1458 रुपये. आला लक्षात? आय होप यू अंडरस्टँड. आणि जर त्यात काही लक्षात आलं नसेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये घ्या. आणि चला आपण बघूया नेक्स्ट उदाहरण याच प्रकारचं. त्याला लक्षात तुम्ही काय केलं? 4 किलो तांदूळ म्हणजे 9 किलो गहू त्यांची किंमत टोटल किंमत आहे 486 रुपये. म्हणजे हे झालं 8 किलो तांदळाची म्हणजे 9 किलो गव्हाची किंमत आणि 8 किलो तांदळाची किंमत 972 रुपये. यांची टोटल झाली 1458 म्हणजे टोटल झाली 1458 रुपये. तर हे आय होप हे तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया नवीन उदाहरणासोबत. तोपर्यंत